हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या एका यंग सबस्क्रायबरचा प्रश्न आहे, लग्न करायला पाहिजे का? अहो, हा प्रश्न पर्सनल आहे. तुम्हाला करायला असं वाटते, तुम्हाला आपण लग्न करावं असं वाटते, ते तुम्ही करायचं. नको वाटत असलं ते करायचं नाही. पण मी इथे तुम्हाला दोन्ही प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स दोन्ही सांगणार आहे. आता काही लोकांना असं वाटते, हो लग्न करून घेतले, नको होतं करायला, लग्न होऊन त्रासात पडलो. तर काही लोक म्हणतील, नाही बाबा, लग्न केल्यावर मी सुखी झालोय, आनंदी झालोय. असं तुम्हाला दोन्ही प्रकारचं ऐकायला बोलायला मिळेल. आता लग्न म्हणजे काय, लग्नाचा पर्पस काय आहे विचारलं तर, कशासाठी लग्न करायचं? फक्त आई वडील म्हणतात म्हणून का? वय झाले म्हणून का? का मला कुठले तरी पार्टनरची गरज आहे म्हणून का? पर्पस काय आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. प्रत्येकाचा पर्पस वेगळा असेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला विचारा, मला लग्न करायचं, ते मला का लग्न करायला पाहिजे? आणि लग्न केलं की माझे फायदे काय किंवा तोटा काय? मी मनानं तयार आहे का? आणि फक्त फोर्ससाठी आई वडील म्हणतात लग्न कर, एवढं वय झालं आता कर, नाही. दुसरं म्हणते म्हणून करू नका. तुम्हाला वाटत असलं तरच लग्न करायचं. आता लग्नामुळे काय काय फायदे आहेत? एक म्हणजे जबाबदारी कळते. लग्नाच्या आधी कधी तुम्ही बाहेर जायला, कधी घरी या. लग्न झाल्यावर तसं होत नाही. बाहेर जाताना घरच्यांची काळजी असते, काय आहे ते सगळं आपल्याला बघावं लागते. काही तयारी घरात करून ठेवायची असली की ठेवावी लागते. दोघांनाही, पुरुषांनाही बायकांनाही जबाबदारी येते, म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी येते. ही रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तुम्ही तयार आहात का? हा प्रश्न स्वतःला विचारा. सगळं काही करावं लागतं. आमचं एक ओळखीचा मुलगा, मी सांगते, हे एका 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. निवा आमची लहान होती तेव्हा, अगदी म्हणजे अजून चालत नव्हती, वर्षभराची वा असेल, का वर्षाच्या आतली होती. आम्ही बिजापूर वगैरे फिरायला गेलो होतो. मग तिला सारखं घ्यावं लागायचं, म्हणजे एवढं काही ती चालू शकत नव्हती. त्यामुळे आमच्याबरोबर आणि एक फॅमिली होती, त्यांचा पण एक मुलगा होता, असेल 28 वर्षाचा वगैरे. मग तो म्हणतो, अयो लग्न झाल्यावर एवढं सगळं करावं लागते, ते नाही बाई लग्न करायचं, मुलांना घ्या म्हणे. मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो. जेवायला बसलं की तिला शिव लागली. मग तिची आई तिला शिवला घेऊन गेली. अहो लहान मुलांचे एवढे सगळे त्रास आहेत. मग नाही, मी लग्न करणार नाही बाबा, एवढं सगळं त्रास आहे लग्न झाल्यावर म्हणे. म्हणजे हे सगळं लग्न झाल्यावर जबाबदारी येते. मूल रात्री रडते, तेव्हा उठावं लागते, त्याला दूध हवं ते द्यावं लागतं. कुठले 1 ना 2, मी काही तुम्हाला मोजून सांगू शकणार. खूप गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. सॅक्रिफाईस पण करावं लागते, दोघांही एकमेकांसाठी. एकानाच असं म्हणत नाही आहे. दुसऱ्याला आवडते म्हटल्यावर आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतात काही काही गोष्टी. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार आहात का बघा. आणि एवढ्या गोष्टींशिवाय मी एक सांगू का महत्त्वाचं, जे हल्ली होत नाही म्हणून लग्न फेल होतात. लग्न करताना म्हणजे
फक्त हे एवढं बघू नका, तुमची मनं एक होतात का बघा. शरीर एक होण्यासाठी लग्न करायचं नाही, आपली मनं एक व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचं लग्न ठरलं तरी भेटा एकमेकांना, बोला. तुम्ही मनानं एकमेकांना होऊ शकाल तरच लग्न करा, नाही ते उपयोगाचं नाही. आता लग्न तुम्ही मला माझं पर्सनल ओपिनियन विचारलंय, शेवटी तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. मला वाटते हे गरजेचं आहे. हे बघा, तुम्ही एकटं असताना तुम्हाला वाटते का नाही घरात आल्यावर कोणी आपल्याला चहा विचारावं, पाणी विचारावं, जेवला का विचारावं, किंवा आपला काही प्रॉब्लेम असले की दुसऱ्यांशी शेअर कराव्या. हे आपण कोणाशी करू शकतो? आपले जवळचे माणसाशी. तुमचं लग्न झालं असलं की तुमची पार्टनर येईल, तुम्ही तिच्याशी बोलू शकता व्यवस्थित. जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते दोघंही मिळून निर्णय घेऊ शकता. अहो, तुम्हाला बरं नसलं की ती तुम्हाला गरम गरम खायला करून देईल, प्यायला करून देईल. तिला बरं नसलं की तुम्ही द्याल. म्हणजे एकमेकांचं केअर घेणं म्हणतो. असं आपल्याला वाटते का नाही कोणी आपल्याला विचारावं, आपली काळजी घ्यावी, प्रत्येकाला वाटते. त्यामुळे मला तर वाटते, पर्सनली तुम्ही विचारलात म्हणून सांगते, नाही, ही एक मानसिक गरज पण आहे. फक्त शरीराची गरज नव्हे, मानसिक गरज पण आहे. आणि त्याच्याशिवाय आपली फॅमिली, आपलं पुढचं, नाही ते किती कोणाला लोकांना वाटते पुढे काही उद्देश, पर्पसच नाही असं वाटते. माझ्यासाठी रडणारा कोण म्हणून जीव देऊन आपलं सगळं जीवन संपवणारी लोक पाहिलीत आपण का? हे तेव्हा मुलाचं लग्न व्हायचं असलं, एखाद मूल असलं, त्याने विचार केला असताना आपल्या मागे आपली बायको आहे, मूल आहे. हे त्यामुळे मला तर वाटते लग्न हे एक गरज आहे. आणि ह्याच्यामुळे आपणही कसं सेफ राहतो, आपली एक कुटुंब व्यवस्था असते. आणि ह्याच्याशिवाय आपल्याला ह्यातनं आनंद पण खूप मिळतो. आपण आपले पार्टनरसाठी तुम्ही काही करता, तुमच्या मुलांसाठी तुम्ही करता. मुलांना शाळेत नेऊन सोडायचं, आणायचं, किंवा त्यांचा अभ्यास घेणं, किंवा त्यांना हवं तर खायला करून देणं, ह्यातनं आनंद मिळत नाही का आपल्याला? खूप आनंद मिळतो. लहान मुलाला मोठं करताना बघा तुम्ही केवढा आनंद मिळतो आपल्याला. तर पहिल्यांदा चालायला लागते, बोलायला लागते. तुम्हाला आई म्हणेल, बाबा म्हणेल, पहिले त्याचे शब्द असतात. हे सगळेच आपल्याला आनंद मिळतोच की. प्रत्येकजण प्रत्येक वेगवेगळे शब्द बोलते. पहिलं काय बोलते ह्याचं पण आपल्याला कौतुक असते. आमची निवा अजूनही विचारते, मी पहिला शब्द कुठला मी बोललेली. तिनं ओम हा शब्द पहिला बोललेला होता. पहिला शब्द ओम, नंतर दुसरा बाबा, मग नंतर सगळं बोलायला लागलेली. त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा ती काय बोलले, काय काय, तर खूप आनंद मिळतो. मुलांना मोठं करणं सुद्धा खूप आपल्याला आनंद देऊन जाते. त्यामुळे मला वाटते लग्नानं नुकसान काहीही नाहीये, उलट आनंद मिळतो. आता आपण एकमेकांसाठी करतो, तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी करता, ती तुमच्यासाठी करते. पण हे सगळं करताना मी पहिलं तुम्हाला सांगते, आधी एकमेकांना समजून घ्या. मनानं तुम्ही एक होणार असला तरच लग्न करा. नंतर हे मी माझं नाही, मी माझं संपलं, नंतर आपण आपलं हे येते. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तयारी असली, मी करणं सोडलात, आपला आपण हे तुम्ही बोलायला तयार असला तरच पुढचं पाऊल उचला. आणि कोणी लग्न करताना एकदम कोणी सांगितलं म्हणून नाही,
एकमेकांना भेटा, बोला, समजून घ्या. तुमचं एकमेकांना ओके वाटलं तरच पुढे जावा, नाही ते जाऊ नका. हे माझं स्पष्ट मत आहे. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते हे मला कळवा. हॅव ए गुड डे.